नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जयंत पाटील, देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास, हर्षवर्धन सपकाळ यांची खोचक टीका. बारामतीत पुन्हा विमान धावपट्टीवरून घसरले, दोन्ही प्रवासी सुखरूप. सुनेत्रा पवार म्हणाले, वळण घेताना फक्त चाक अडकले होते. दिल्लीत शिवसेनेच्या महारक्तदान शिबिराचे शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, म्हणाले हा केवळ कार्यक्रम नाही तर स्वाभिमान आणि देशभक्तीचा क्षण. आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळे हेच, मी बोकांडी बसलो तर उठणार नाही, मनोज जरांगे. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. परळी येथील 36 वर्षीय तरुण तौहीद खान यांची आर्थिक वादातून दिनांक 31 मे 2026 रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी परळी येथे भेट देऊन तौहीद खान कुटुंबियांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य वक्फ बोर्डाच्या वतीने खान यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार समीर काझी यांनी दिलेला शब्द पाळत शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी राज्य वक्फ बोर्डाच्या वतीने जाहीर केलेल्या 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश छोटेखानी कार्यक्रमात तौहीद खान यांच्या पत्नी व वडिलांकडे सुपूर्द केला. यावेळी समीर काझी म्हणाले की राज्य वक्फ बोर्ड हे मुस्लिम बांधवांच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्नशील असून समाजातील गरजूंना शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी KSBL उद्योग समूहाचे संचालक शकीलभाई बागवान, अतुलभाई संघानी यांच्यासह परळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी भीमा लक्ष्मण मस्के याच्यावर बीड पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी 4 जिल्ह्यांसाठी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र हद्दपार असतानाही तो पेठ बीड परिसरात बलभीम नगर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी पेठ बीड पोलीस ठाण्याच्या DB पथकाने भीमा मस्के याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जेरबंद केले. भीमा मस्के हा बलभीम नगर परिसरात घरी येणार असल्याची माहिती DB पथकाला मिळाली होती. त्यानुसार PSI मनसूर शहा आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन राठोड यांनी तात्काळ कारवाई करत त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतले. यापूर्वीही मस्केला ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले असता त्याच्या कुटुंबातील महिलांनी पोलिसांवर दगडफेक करत मस्के याला पळवून लावले होते. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ शेख व शिवाजी राख हे 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. या प्रकरणी मस्केच्या कुटुंबियांवर शासकीय कामात अडथळा तसेच इतर कलमांखाली पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील यशदा संस्थेच्या दिनांक 2 जुलै ते 31 जुलै दरम्यान पार पडलेल्या वैद्यकीय अधिकारी गट अ च्या विशेष प्रशिक्षणादरम्यान डॉक्टर अक्षय नवगिरे यांनी खेळ व इतर उपक्रमात एकूण 6 पुरस्कार प्राप्त केले. या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशदा ही पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्था असून अधिकाऱ्यांच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी यशदाची ओळख आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 65 वैद्यकीय अधिकारी गट अ हे दाखल झाले होते. यावेळी विविध प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण तसेच शासकीय कामाबद्दलही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणादरम्यान विविध खेळांत सहभाग नोंदवत नाशिक येथून आलेले वैद्यकीय अधिकारी गट अ अक्षय नवगिरे यांनी खेळांमधील कुशलता प्रदर्शित करीत तब्बल 6 पुरस्कार प्राप्त केले. त्यांना यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्यासह प्रशिक्षण संचालक स्वाती कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिरूर कासार तालुक्यातील मांगेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी नवरदेवासह 21 व इतर 20 ते 25 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. शिरूर कासार तालुक्यातील मांगेवाडी येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आला होता आणि तो दडपण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा बालहक्क कार्यकर्ते ॲडव्होकेट समीर पठाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास कार्यालय बीड अंतर्गत चाइल्डलाईन व बाल कल्याण समिती बीड यांच्याकडून ग्रामपंचायत अधिकारी यांना कारवाईसाठी पत्र देण्यात आले होते. गटविकास अधिकारी यांनी पुरावा प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बालनाथ तांबडे, चाइल्डलाईन समन्वयक अश्विनी जगताप, मंगेश सुपेकर, बाल कल्याण समिती बीडचे अध्यक्ष अशोक तांगडे व इतर सदस्य यांच्या सहकार्याने व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे
तालुका बाल संरक्षण समिती सदस्य बालहक्क कार्यकर्ते ॲडव्होकेट समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बालविवाह प्रकरणी चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिकारी गौतम वाघमारे यांच्या तक्रारीवरून बालविवाह लावल्याप्रकरणी नवरदेव अशोक वरकटे याच्यासह त्याचे कुटुंबीय, लग्न लावणारे, लग्न जमवणारे आणि लग्नास सहकार्य करणाऱ्या इतर 20 ते 25 व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे PSI धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश खाडे हे करत आहेत. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने अचानक घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील उखंडा तलावावर काल शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मुलांना वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेणाऱ्या पित्याला मात्र आपले प्राण गमवावे लागले. राजेंद्र वामन निर्मळ वय 45 वर्षे, मूळ राहणार लिंबागणेश तालुका बीड, सध्या राहणार बीड असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. राजेंद्र निर्मळ हे पत्नी मिहुनी आणि 3 मुलांसह शनिवारी उखंडा तलाव परिसरात पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळच्या वेळी मुले खेळता खेळता पाण्यात उतरली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही अंतरावर गेल्यावर मुलांचा आरडाओरडा सुरू झाला. मुलांना धोका निर्माण झाल्याचे पाहताच राजेंद्र यांनी मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु त्या ठिकाणी खोल खड्डा असल्याने ते बुडाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंजेगाव येथे एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत 3 ठिकाणी घरफोडी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केले. या घटनेमुळे पिंपळनेर परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा शोध घेऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. बीड तालुक्यातील रंजेगाव येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी 3 घरे फोडली. बिटे, निकम आणि तायड यांच्या घरात घुसून चोरट्यांनी जवळपास 1.5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आली आहे. तरी या प्रकरणी आज दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती प्राप्त होत आहे. दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना स्वर्गीय विलास घुले यांच्या खून प्रकरणी आरोपींना अटक करून घुले कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मयत विलास घुले यांची आई, सामाजिक कार्यकर्ते केशव तांदळे, ॲडव्होकेट राहुल आघाव, बाळासाहेब सानप आणि सारणी सांगवीचे सरपंच संजय केदार यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. मयत विलास घुले यांच्या कुटुंबियांचे दिनांक 2 ऑगस्ट पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती.